आज आपण कारल्याचे काप बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे कारली घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर असे ते गोल 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 आकारामध्ये कापून घेतलेली आहेत, चिरून घेतली आहेत आणि त्याला मीठ मारून थोडंसं ठेवलेलं आहे मॅरिनेट होण्यासाठी। त्याच्यामध्ये आपल्याला हिंग, हळद, मिरची पावडर, चिंचेचा कोळ आणि मीठ असं घालायचं असतं, पण ऑलरेडी मी थोडं मीठ त्याच्यात घातलेलं आहे। आता आपण त्या कापांना हे थोडंसं मीठ तुम्हाला दाखवण्यासाठी मी घातलेलं आहे आणि त्याला आता मिरची पावडर, हळद, हिंग आणि हा चिंचेचा कोळ, हा जरा मी जाडसर करून घेतलेला आहे, कारण त्या कापांना व्यवस्थित तो लागला पाहिजे, नाहीतर मग पाणी पाणी होऊन त्याला आंबटपणा लागणार नाही आणि कापं आहेत ते आपल्याला कडू लागतील। त्यामुळे त्यांना हा असा जाडसर चिंचेचा कोळ, ही मी भिजत घालून ठेवलेली होती चिंच, त्याचा हा कोळ आहे, हा मी आता त्याला लावून घेतलेला आहे। आणि हा सगळा असा हे लावून झाल्यानंतर सर्व मसाले आता आपण ते व्यवस्थित कापती वर खाली करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी असं तसराळं धरून आता ते हलवून त्याला व्यवस्थित तो सगळा मसाला आणि चिंचेचा कोळ लावून घेत आहे। हे बघा, लावून झालेलं आहे। आता याला आपण रवा लावणार आहोत। त्या रव्यामध्ये आपण ते सारण तयार करण्यासाठी रवा 1 कप, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि असं आपण आता हा 1 कप रवा, 1 कप अर्धा कप तांदळाचं पीठ असं त्याच्यात घातलं आहे आणि त्याच्यामध्ये मग असं साहित्य परत आपण घालणार आहोत। हळद, हिंग आणि आपल्या चवीप्रमाणे जेवढी तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि मीठ पण घातलेलं आहे याच्यामध्ये। आणि आता ही जी कापं आहेत ती आपण असं रव्यामध्ये आपण मिक्स करून त्या कापांना रवा लावणार आहोत आणि ती अशी लावून घेणार आहोत आणि थोडा वेळ अशी ठेवली की त्यांना मस्तपैकी रवा लागतो। ही बघा, ही सगळी आता कापं रवा लावलेली अशी दिसतील आपल्याला, हे सगळे घेतलेले आहेत। त्यानंतर दुसऱ्या बाजूला मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि ते तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ही आता मी अशी कापं एक एक करून सोडत आहे। खूप तेल आपण पूर्ण उकळवून घ्यायचं नाही आहे, जरासं मध्यम आचेवरच जरा मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर मग मध्यम आचेवर ठेवून त्याच्यावर आपण कापं घालून घ्यायची आहेत। जर तुम्हाला खरपूस आवडत असतील कापं तर जास्त तळून घ्या, मला अशी आवडतात म्हणून मी ही अशी जास्त खरपूस तळून घेतलेली आहेत।